मागच्या वर्षी वडबाऱ्याचा पाझर तलाव अतिवृष्टी झाल्यामुळे फुटला आणि वडबाऱ्याचा पाझर तलाव फुटल्यामुळे इथं जे काय नुकसान झालं ते सर्वश्रुत आहे, सगळीकडे नोंदी आहेत। त्याच्यानंतर या भागातल्या नागरिकांनी, शेतकऱ्यांनी वेळोवेळी अनेक त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना निवेदनं दिली, पण त्या पाझर तलावाच्या दुरुस्तीसंदर्भात अथवा नवीन पाझर तलाव होण्याच्या संदर्भात प्रशासनाकडून अजून काही पावलं नाही टाकली। आता त्याचा नेमका तोटा असा होईल की हा जो राहुडचा MI टँक आहे आज परिपूर्ण भरलेला आहे, परंतु त्या ठिकाणी वडबाऱ्याच्या पाझर तलावाचा लोडसुद्धा याच्यावर येणार आहे। त्याच्यामुळे आज दिसत असलेलं पाणी पुन्हा उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे। ती पाणी टंचाई टाळायची असेल तर अर्धा अधिक पावसाळा अजून होण्याचा बाकी आहे। तातडीनं जर प्रशासनाकडनं त्या ठिकाणी असलेल्या विभागाकडनं पावलं उचलली गेली तर अजूनही तो पाझर तलाव होऊ शकतो, त्यात अर्धा अधिक पाणी येऊ शकतं आणि त्यामुळे होणारी पाणी टंचाई आपण टाळू शकतो। यासाठी प्रशासनानं पावलं उचलावी, लोकप्रतिनिधींनी याच्यात गंभीरतेनं लक्ष घालावं अशी विनंती या परिसरातल्या शेतकऱ्यांचा प्रतिनिधी या नात्यानं मी तुम्हाला करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।